भारत आणि नेपाळ यांच्यातला सीमावाद हा काही नवीन नाहीये. अनेक वर्षांपासून नेपाळकडून असा आरोप केला जातोय की भारताने नेपाळच्या काही भूभागांवर अतिक्रमण केलंय. पण 31 मे 2026 ला नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी म्हटलं की फक्त भारतानेच नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण केलेलं नाहीये, तर नेपाळने सुद्धा भारताच्या काही भूभागांवर अतिक्रमण केलंय. हे विधान समोर येताच नेपाळमधले राजकारणी, विश्लेषक आणि माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. कारण आजपर्यंत नेपाळच्या प्रमुख नेत्यांकडून भारताविरोधात आरोप होत आले, पण नेपाळ सारख्या छोट्या लँडलॉक देशानं भारताचा भूभाग बळकावला अशी जाहीर कबुली म्हणजे मोठा भूराजकीय पंगा. खरं तर धोकादायक स्फोटच म्हणा. पण सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान बालेन शाह यांना अनेक ऐतिहासिक दस्तऐवज आणि सीमा करारांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्या अभ्यासातून त्यांना असं वाटलं की हा वाद केवळ भारताने नेपाळची जमीन घेतली असा सोपा विषय नाहीये, तर उलट दोन्ही देश काही भागांवर वेगवेगळे दावे करतायत. त्यामुळे भावना बाजूला ठेवून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे त्यांच्या मते या सीमावादाचा इतिहास ब्रिटिश काळाशी जोडलेला आहे. त्यामुळे या विषयावर ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनची मदत घेतली जाऊ शकते. याच विधानामुळे नेपाळमध्ये आणखी वाद निर्माण झाला. कदाचित भारत या साऱ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत नेपाळशी असलेले बंध अधिक घट्ट करत सीमावाद सोडवण्याचा प्रयत्न करेल सुद्धा, पण ब्रिटन सारख्या तिसऱ्या पक्षाला सहभागी करण्याचा प्रस्ताव भारत मान्यच करणार नाही. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.